मॉर्निंग एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी आली आहे शेगावला। ऍक्च्युली लास्ट टाइम आलेली ट्रिप घेऊन, बट यावेळी मी माझ्या फॅमिली सोबतच आली आहे। ऍक्च्युली आम्ही काल रात्री निघालेले इकडे येण्यासाठी, मुंबईवरून येण्यासाठी 3-4 ट्रेन्स आहेत, पण आम्हाला बुकिंग नाही मिळाली कारण खूप गर्दी आहे। तर आम्ही LTT वरून ट्रेन पकडली रात्री 10ची आणि आम्ही सगळे 7 वाजता पोहोचले। त्याच्यानंतर हॉटेल रूम वगैरे घेतली। इथे मठाजवळ पण खूप सारे रूम्स आहेत, पण सगळ्या वेटिंगवर आहेत आणि आजूबाजूला हॉटेल्स पण आहेत। इकडे पण चांगले रूम्स मिळतात। तर आता सध्या आम्ही घेतली रूम ती 2000ची आहे। नॉन AC रूम आहे कारण थंडीचा महिना आहे आणि आमची ट्रेन संध्याकाळी रात्री 10 वाजता, म्हणजे आम्ही फक्त 1 दिवसासाठीच आहे। लास्ट टाइम आम्ही 2 दिवस आलेले, पण इथे एवढं करायला एवढे पॉईंट्स नाही आहेत, ते एका दिवसात कंप्लीट होतात। म्हणून यावेळी आम्ही ठरवलं की 1 दिवसातच रिटर्न जायचंय। तर आता आधी आपण दर्शन घेऊया महाराजांचं आणि त्याच्यानंतर कसा वेळ मिळतो त्याप्रमाणे मग बाकीचे पॉईंट्स वगैरे एक्सप्लोर करूया। तर ते हळूहळू तुम्हाला कळतीलच। तर चला निघूया। तर गाईज आम्ही आता ना मंदिराच्या इथे पोहोचल्यात आणि हॉटेलपासून 2 मिनिटावरच मंदिर आहे। तिकडे जवळजवळ सगळे जे हॉटेल्स आहेत ते मंदिराजवळच आहेत आणि इथे आम्ही आता नाश्ता करतो आधी। आणि मग कारण मंदिरामध्ये किती गर्दी असेल का आयडिया नाही आहे, सो आम्ही आधी नाश्ता करून घेतोय। आणि मी तर नाही करणार आहे, माझा उपवास आहे, बट शर्विल अँड मम्मी करणार आहे। आणि तिने पहिली तिकडे शेगावला आली, तर शेगावची कचोरी फेमस असते सगळ्यांना माहिती आहे। सो आम्ही आता पहिले कचोरी त्या दोघी ट्राय करतात। मी लास्ट टाइम खाल्लेली, मला खूप जास्त आवडलेली, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेलच नंतर। ओके, तर ही कचोरी आहे आणि ह्याच्यात सगळं चटण्याच टाकून दिल्यात। सो 10 रुपये एक अशी कचोरीची प्राईस आहे आणि खूप आधीपासूनची सेम प्राईस आहे, काही चेंजेस नाही झाल्यात त्याच्यात। आणि या इथे नाश्ता करण्यासाठी भरपूर आहेत शॉप्स वगैरे, तर तिकडे तुम्हाला कचोरी तर मिळेलच आणि वडापाव, समोसे, आपलं पोहे, खमण वगैरे असे नाश्ता तुम्ही करू शकता। ठीक आहे, आता शर्वीचं रिॲक्शन घेऊया आपण। शर्वी मी खाल्लंय पण इकडचं फ्रेश बनलेलं नाही। शेगाव स्पेशल, शेगावला येऊन नाही खाल्ले ना? हा, तर कचोरी दुसरी थोडी ना वेगळी लागणार। ह्याने ॲक्च्युली आपल्यासारखी बनवली आहे। आम्ही लास्ट टाइम खाल्ली ती फक्त तिखट चटणीवाली होती। ते स्टेशन जवळ आहे। तिखट आहे पण हो थोडा बाबा तिखट आहे। शर्विलने आता भजी प्लेट पण घेतली। शर्विली कितीला आहे? 20 रुपये। ओके, 20 रुपीजलाच आहे आणि चांगली आहे। आम्ही ॲक्च्युली विचारलं आधी काकांना आणि देन आम्ही ऑर्डर केली। हे काय समोर गेट आला। चप्पल स्टँड, किती छान फुलं वाटतात ना, मस्त वाटते हे। तर गाईज इकडे चप्पल काढून आल्यानंतर तुम्हाला पाय धुण्यासाठी आणि इथे पिण्याचे पाणी 2 ऑप्शन, पाणी भरपूर आहे इथे। सो चला आधी आपण दर्शन घेऊया। तर इकडे ॲक्च्युली ना 2 ऑप्शन्स आहेत, की समाधी दर्शनाकडे आणि मुखदर्शन, असे 2 ऑप्शन आहेत। आणि इथे ना टाइम्स पण लावलेले असतात त्याने, की तुम्हाला अंदाजे किती वेळ लागेल तर त्याने दिलं आहे, मी तुम्हाला दाखवते। आणि त्यांनी आता सध्या दिलं आहे की समाधी दर्शन जे आहे त्याची लाईन खूप मोठी असते, त्याला जवळजवळ 1.5 तास लागेल आणि तो 2-2.5 तासावर जातोच जातो। आणि मुखदर्शन आहे ते फक्त 10 मिनिटात होते, त्याला 20 मिनिटं लागतात। सो ओके, आता दिसतंय बघा तुम्हाला समाधी दर्शन वेळ लागेल। गाईज आम्ही आता चाललेत मुखदर्शनासाठी। ॲक्च्युली लास्ट टाइम मी आले तेव्हा मी 2-3 घेतलेले। पहिल्या दिवशी समाधी दर्शन घेतले आणि नेक्स्ट डे मुखदर्शन घेतलेले। बट प्रॉब्लेम आहे की आता माझ्याजवळ मम्मी वगैरे आहे आणि समाधी दर्शनाला भरपूर टाईम जातो आणि एवढी लाईन तिला नाही पॉसिबल होणार, इकडनं पकडून आहे। हां, म्हणून आम्ही मुखदर्शन घेतात। दोन्ही जवळजवळ सेम आहे, फक्त मुखदर्शनामध्ये काचेतून दर्शन होते आणि समाधी दर्शन प्रत्यक्षात डायरेक्टली भेटू शकतात। तर असं आहे, पण तुम्ही लाईन दाखवते तुम्हाला मी। समाधी दर्शनाची लाईन आहे, हां ती तिथून येते। 10 मिनिटं पण नाही लागले, 5-6 मिनिटानंतर दर्शन झालेलं आहे। ही पूर्ण लाईन तीच आहे जी वरती दिसते ती। आणि हाँ ती पिंड ह्याची आहे का ती दिसते। देखो गाइस आपको पिंड दिख रही है। यस
तिकडे जी लाईन दिसते ना मागे तुम्हाला, त्याच्या मागे फोटो काढायला जाऊ शकत नाही. सो आम्ही सगळे इथे स्ट्रगल करतात फोटोसाठी, बट एनिवेज ठीक आहे. आणि आता आमचं दर्शन झालं आहे. महाप्रसाद इकडे असतो, तो 10 ते संध्याकाळी 5 आहे. आणि युजली सगळीकडे मोस्टली घेतातच भोजनालयामध्ये महाप्रसाद. तर आम्ही लास्ट टाइम घेतले, खूप चांगला होता, खूप स्वच्छ, म्हणजे एवढं स्वच्छ मला आजपर्यंत कुठला महाप्रसाद नाही मिळाला. खूप चांगला असतो. तर आज बघूया, कारण उपवास आहे तर गुरुवारचं कसं त्यांनी काही ठेवलं आहे स्पेशल वगैरे, तर बघू, आधी विचारू आम्ही, तर आम्ही घेऊ, नाही तर मग बाहेरच जेवू. आणि आमचं पटकन दर्शन झालं आहे, त्यामुळे टाईम उरले, तर आता बाकीचे पॉईंट्स पण आम्ही करणार आहेत. तर चला तुम्हाला अपडेट देते. देख रहे हैं हम लोग, शायद से वही जाएंगे. लेट्स सी. दर्शन तो हो गया है बहुत जल्दी. हमने एक्सपेक्ट किया था कि लंच टाइम तक हो जाएगा. गाईज, मी तुम्हाला ना सांगायची विसरली की जेव्हा मी त्या समाधीच्या लाईनमध्ये होते ना, तिकडे जवळजवळ आम्हाला 3-4 ठिकाणी वॉशरूम्स तर दिसलेच, पण इथे ना शिशूसाठी मीन्स बेबी फिडिंगसाठी वगैरे ह्याने ना एक वेगळा सेक्शन बनवलेला आहे. तो खूप चांगलं आहे. आणि इथे तुम्हाला आता मी जस्ट दाखवलं की प्रत्येक ठिकाणी इकडे मंदिरात जवळजवळ असे 15 ते 20 सेक्शन आहेतच आहेत. तर आम्ही आता बाहेर आल्याच, आधी महाप्रसादाची चौकशी करतो की आहे की कसं आहे, म्हणजे उपवासाचं काय आहे का, नाहीतर मग आम्ही जाऊ दुसरीकडे. इथे महाप्रसादालय आहे आणि खूप क्लीन आहे, तुम्ही बघू शकता. खूप लोकांनी असं सांगितलं की इथे खूप कचरा असतो किंवा काय असतं, बट तुम्ही बघू शकता इथे खूप क्लीन आहे. ते घेतलं नाही आहे, मला वाटलं उपवासाचं असेल, पण नाही आहे. तर स्वीटमध्ये लाडू आहेत, एकच आहे हा, बुमुगचा आहे. हां, आणि भात आणि पिठलं वगैरे त्यांनी दिलेलं आहे. ते पिठलं आणि पाणी बघा, असं ठेवण्यासाठी, पाणी ठेवण्यासाठी अशी जागा आहे. असं सगळं बसण्यासाठी सगळं त्यांनी सोय केलेली आहे. आणि माझ्या मागे तुम्हाला दिसते ते जेवण वाढतात. सो आणि थोड्या वेळानंतर ती गाडी पण फिरवतात, कोणाला एक्स्ट्रा काही लागलं वगैरे तर. बेसन हे पिठलं काय आहे, तिखट आहे जाम. तिखट आहे, मी हिला आधीच बोललेली, कारण तिखट लागते. पण आहे सिंपल, चांगलं आहे पिठलं, कधी खाल्लं नाही बट चांगलं आहे ओव्हरऑल. आणि स्वच्छ, खूप जास्त स्वच्छ आहे. आणि इकडे मेन म्हणजे आपल्याला काही नंतर भांडी वगैरे धुवावी लागत नाही, ते स्वतःच सगळं क्लीन करतात. आणि इकडे गाडी अशी आमचं झालं आहे दर्शन वगैरे, आम्ही चप्पल पण घेतले. आणि आता मी नोटीस केलं की आमचा बी सेक्शन होता चप्पलांसाठी, तर बी सेक्शनमध्ये 3500 टोटल त्याचे रकाने आहेत चप्पल स्टँडचे. आणि ए सेक्शनमध्ये जवळजवळ 1800 ते 2000 आहे. आणि निशुल्क आहे सेवा, मेन म्हणजे तर निशुल्क आहे. आपल्याकडे एवढंसं ठेवायचं तरी पैसे घेतात, पण इकडे निशुल्क आहे. आणि शिव, कसं वाटलं तुला? असं वाटलं. आणि जेवणाचं पण आम्ही बघितलं नाही, एवढे म्हणजे खूप सारे सेक्शन आहे त्यांच्याकडे. एका वेळेस जवळजवळ 1000 लोक बसतात, त्यामुळे काउंटच नाही करू शकत की एका दिवसाला इकडे केवढे लोक जेवून जात असतील. असं खूप चांगलं आहे. आम्ही रिक्षा केली इकडे. ॲक्च्युली आम्हाला एक महालक्ष्मीचं टेम्पल बघायचं होतं, ज्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्याचं दर्शन होतं. एक नागझरी म्हणून जे खूप सुंदर आहे ते बघायचं होतं. आणि कृष्णाजींचा म्हणा 3च पॉईंट करायचे होते. बट यांच्याकडे असं पॅकेज आहे की जिथे महाराजांचे जिथे तिथे चमत्कार झाल्यात, तर तिकडे ते 5 पॉईंट आहेत, त्यांच्या तिकडे समाधी आहेत, तर ते पॉईंट केले तर ते 500 रुपये. महालक्ष्मी टेम्पल वगैरे ते सगळं बघायचं तर त्यांचे 300 रुपये. फक्त माकांडे जवळजवळ 8-10 किलोमीटरवर आहे म्हणून. तसं टोटल पॅकेज यांचं 701 रुपयाचं आहे सगळीकडेच. तर बार्गेनिंग करून आम्ही पूर्ण पॅकेजच बुक केलं. आम्ही आधी विचार केला की फक्त महालक्ष्मीचं मंदिर करून येऊया, बट आता आम्ही पूर्ण पॅकेज आम्ही पूर्ण हे करूनच 500 रुपयामध्ये डन केलं. तर आता ते सगळे पॉईंट्स, महालक्ष्मीचं मंदिर वगैरे सगळे पॉईंट्स आता बघायला मिळतील, तुम्हालाही मिळतील. चला, आणि आम्ही तिघीच आहेत, सो छोट्या रिक्षात आमचं होऊन गेलं. आम्ही छोट्या रिक्षात बसल्यात, तो टेन्शन नाही. सो बघूया पहिला पॉईंट कुठचा आहे. गाईज, आम्ही आमच्या पहिल्या पॉईंटवर आलेले आहेत, जो आहे कृष्णाजींचा मळा. आणि ह्या मळ्यामध्येच ॲक्च्युली महाराजांनी जळत्या पलंगावरती बसले आणि त्यांनी त्यांचा साक्षात्कार दिलेला. तर त्यांनी ते त्यांचं छान असं मंदिर वगैरे बनवलेलं आहे. तर हे बेसिकली त्यांनी एक मंदिर असं छोटंसं बांधलेलं आहे, त्यासाठी वडाचं झाड.
अशी पेंटिंग काढली आहे, तिथे माहिती लिहिली आहे. आणि इथे पेंटिंग आहे, मळ्यामध्ये पूर्ण सगळे ऋषीमुनी वगैरे बसलेले होते आणि तेव्हाचा साक्षात्कार झालेला आहे. तुम्हाला दिसेल की कसं ते जळत्या पलंगावर बसून होते आणि तेव्हा सर्वांना त्यांच्याबद्दल कळाले. आणि ती जागा हीच आहे, हाच तो एरिया. हे बेलाचं झाड आहे, शंकराला बेल खूप पसंत आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि इथे खाली पिंड आहे आणि त्याची पूजा करतात, आपण पण करू शकतात. ओके गाईज, आम्ही आता नेक्स्ट पॉईंटला आला आहे, ज्याचं नाव आहे मोठे यांचे पुरातन शिवमंदिर. आणि लकीली आम्हाला इथे आरती मिळाली आहे. तेच शिवमंदिर ही तीच जागा जिकडे जेथे महाराजांनी टाकळीकर नावाचे महाराज होते त्यांचा घोडा शांत केलेला. खूप गुस्से, खूप चिडलेला घोडा होता आणि कोणालाच कंट्रोल नव्हता होत, तो त्यांनी शांत केलेला. हनुमान आहे. गाईज, आम्ही नेक्स्ट पॉईंटला आलं जे आहे महाराजांचं प्रकट स्थान. जे वडाचं माझ्या मागे झाड दिसतं तुम्हाला, इकडेच महाराज प्रकट झालेले आणि ह्याच ठिकाणी त्यांनी उष्टा पत्रावळी इथलं जेवण घेतलेलं. तर तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने. हेच ते झाड आहे. ओके, नेक्स्ट तक हम आए हैं यहाँ पे, मैं आपको दिखाती हूँ. करून वाजू शकतात तर तुम्हाला हवी असेल तर. इथे जे हा पॉइंट जो आहे तिथे अगरबत्त्या खूप चांगल्या मिळतात. आम्ही लास्ट टाइम नेलेल्या आणि आता पण आम्ही तेच बघतोय. एक सेकंड. येतोय वास कापराचा? कापूरचा वास येतोय तसा, पण कमी कापूर कमी येतोय. कसला? अच्छा, पॅराडाईज आहे. बकूर आहे. बकूर एकदम छान आहे. ते रुद्राक्षवाली नाही आहे का? मी लास्ट टाइम रुद्राक्षी नेलेली. रुद्राक्ष नाही, आता संपली ती. अच्छा, कारण ती चांगली होती. हा, ते केसर आहे, मग केसराचा वास येईल. अच्छा, अलग आहे. मी आता नेक्स्ट पॉइंटला आलेले आहेत, जे आहे मारुती मंदिर. आणि या मंदिरामध्ये ना पाटलांचे मुलं होते, त्यांनी महाराजांना उसाने मारलेलं आणि त्यानंतर त्या उसाचाच त्यांनी हाताने रस काढला आणि सर्व मुलांना पाजला. तर तेच आहे हे मंदिर. तुम्ही पॉज करून वाचा. हे बघा, गाईज आम्ही आल्यात आमच्या नेक्स्ट पॉईंटला, महालक्ष्मी मंदिर. आणि इथे फक्त महालक्ष्मी मंदिर नाही तर इकडे 12 ज्योतिर्लिंग आहे. त्याच्यानंतर मतिमंद मुलांचं विद्यालय पण आहे आणि त्यांची आर्ट गॅलरी पण आहे, त्या मुलांनी बनवलेली. तर ते सगळं आपण आता बघणार आहोत. हे एंट्री आहे इकडे ह्याची आणि हे सगळे पॉईंट्स आहेत. आम्ही लास्ट टाइम आलेले ना खूप जास्त गर्दी होती, पण हा सीझन चांगला आहे, तर इथे आता गर्दी नाही आहे. तुम्ही या सीझनलाच या. आमचा वेटिंग एरिया आहे. हा, इथूनच बघा गाईज, मध्ये समजा अलाउड नाही केलं तर. चला, एवढं सुंदर दर्शन महालक्ष्मीचं. तर आता विष्णूचं दर्शन घेऊया. बालाजीची प्रतिकृती आहे, बालाजीचं दर्शन घेऊ आणि देन आपण ज्योतिर्लिंगाला जाऊ. बालाजी आहेत आणि मागे तुम्हाला दिसेल आदियोगीचा पण स्टॅच्यू आहे, तर आपण तो पण बघणार आहेत. चला, प्रतिकृती म्हणायचं. कुबेर जी भी है, धन की कमी नहीं होगी. आणि हे ज्योतिर्लिंग खाली आहेत. आई हळू आहे, इकडे उतरण आहे.
बेसिकली ह्याच्यामध्ये बनवलेलं आहे, खूप सुंदर आहे. सगळ्यात पहिला मानाचं स्थान म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग, मल्लिकार्जुन, देन हे रुद्राक्ष शिवलिंग, रुद्राक्ष बनलेली आहे शिवलिंग, महाकालेश्वर. सो बेसिकली 3 ज्योतिर्लिंग इकडे आहेत. देन ही ब्रह्म शिवलिंग आहे, फक्त ब्रह्माची शिवलिंग. देन इथे आहे ओंकारेश्वर उज्जैनचं, हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. केदारनाथ, कारण केदारनाथचा शेप हा असा आहे, हे केदारनाथ ज्योतिर्लिंग आहे. देन हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. त्यानंतर हे काशी विश्वनाथ आहे. देन त्र्यंबकेश्वर, हे बघा हे त्र्यंबकेश्वर आहे. आणि तिकडे हे पण वैजनाथच आहे, परळी वैजनाथ आली थांब. रामेश्वर शिवलिंग, नागेश्वर ज्योतिर्लिंग, नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे. देन कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, हे द्विनेत्र, ह्याच्यात तुम्ही मेन्सकडे 2 नेत्र दिसतात बघा, म्हणून हे द्विनेत्र आहे शिवलिंग. आणि हे पशुपतीनाथ शिवलिंग. पशुपतीनाथ जे 4 धाम केल्यानंतर ज्याचे दर्शन घेतात ते हे पशुपतीनाथ सुरू आहे. आणि इथे आपण आलो गणपती बाप्पाकडे. श्रीकृष्णाची इथे सुंदर पेंटिंग केलेली आहे, दत्ताचे आहेत, साईबाबा आणि गोमाता. सो गाईज आता आपण इथे आले त्यांची आर्ट गॅलरी बघायला. हे बघा, ही ह्यांची आर्ट गॅलरी आहे. खूप सुंदर आहे बघा. हो, हँडिकॅप आणि हे सगळ्यात सुंदर तर हे अयोध्येचं मंदिर आहे. पेंटिंग्स वगैरे बघा. ते व्हिडिओ दिले की ते कसे बनवतात वगैरे. हे बघा पेंटिंग्स आहे. आणि छोट्या पोरांसाठी पार्क केलाय त्याने, पार्क बनवलाय बघा. एवढा सिस्टमॅटिक केलाय ना, म्हणजे तुम्ही सगळे एकूण एक पॉईंट बघू शकतात आणि व्यवस्थित लाईन टू लाईन जाऊन त्यांचं सगळ्यांचं दर्शन तुम्हाला मिळेल. एवढं छान केलेलं. आपण पोचलेत आदियोगीला. गाईज मस्ट विजिट स्पॉट आहे. आई कसं वाटलं? आईला विचार. खूपच सुंदर. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालंय. खूप सुंदर, बरं वाटलंय. आणि ॲक्च्युली मम्माचे झाल्यात बरेचसे ज्योतिर्लिंग, फक्त 2-3च राहिल्यात. बट केदारनाथ वगैरे तसं, बद्रीनाथ वगैरे ते राहिलं आणि ते खूप जरा डिफिकल्ट आहे. तर एनिवे तो हे तर करून घेतलं. जाऊ केदारनाथला नक्कीच बोलावं येईल तेव्हा. इधर हम लोग पेरू खा रहे हैं. पेरू गाईज आम्ही नेक्स्ट पॉइंटला आले आहेत. नागझरी म्हणून ठिकाण आहे जे गोमाजी महाराजांचं निवासस्थान होतं. इथे गोमाजी महाराज हे गजानन महाराजांचे गुरु आहेत आणि त्यांचे इथे निवासस्थान आहे. तिकडे त्यांचं मंदिर वगैरे आहे. आंघोळीची कुंड आहेत. त्याच्यानंतर असं काय काय आहे, खूप जुन्या काळातले घर आहे. तर त्याच्यामध्ये जुन्या काळातली भांडी वगैरे आहेत. असं काय आहे मला असं आठवत आहे. तर आपण आता चेक करूया कसं आहे ते. त्याच्या आधी आम्ही इकडे उसाचा रस पितोय कारण खूप जास्त गरम नव्हते, पण भूक लागली आहे मला कारण माझा उपवास होता. सो उसाचा रस पिते. मगाशी मी पेरू खाल्लं, बट स्टील आता उसाचा रस पितोय.
रिव्ह्यू दे, मंदिर कसं वाटलं तुला ते? आता काय मागवलंय? काय मागवलंय? उसाचा रस पिला आम्ही. छान होता. बिना बर्फचा 15 आणि बर्फचा 10. तर आम्ही बिना बर्फचा घेतला आणि अद्रकचा, अरे हा मी मराठीत बोलते, आणि बिना बर्फाचा कळलंच असेल तुम्हाला. आणि चांगला होता, आल्याचा खूप चांगला स्वाद येत होता. त्या दिवसात आम्ही चाललो आहेत नागझरीसाठी मंदिर बघायला. चला, मला मागे दिसत असेल घुमच, तर तिथेच मंदिर आहे. गाईस हे बघा, पायऱ्या आहेत थोड्याशा बऱ्यापैकी. लास्ट टाइम आम्हाला नव्हत्या लागल्या. हे बघा गाईस, छान वाटतं असं. चला, इकडेच ते मंदिर आहे, धाम. इकडे गोमुख कुंड आहे, स्त्रियांसाठी पुरुषांसाठी वेगळे. पुरुषांना तिकडनं एंट्री आहे, इथून स्त्रियांना एंट्री आहे. हां, शरीर चालली आहे बघा, असं खाली जायचं आहे आणि पाय बुडवायचे आहेत आणि अलाउड नाही आहे शूटिंग. सो फक्त तुम्हाला दाखवते, नंतर काय मला तो ओरडेल कॅमेऱ्यासाठी. मी बोलली ना चांगलं वाटते. आणि असं आहे, आतमध्ये मूर्ती आहे आणि हे इथे चुरांगी आहे थोडी. गाईच्या तोंडातून हे पाण्याचे म्हणून हे गोमुख कुंड नाव दिलं ह्याला. आणि हे असं कुंड आहे, खूप थंड गार पाणी आहे. गाईज इकडे बघा, कपडे चेंज करण्यासाठी वगैरे सगळं दिलं आहे स्त्रियांचं. आणि फोटोज अलाउड नाही सांगितलेत, पण कोण अडवत नाही तोपर्यंत आम्ही काढतोय. आणि कपडे चेंज करण्यासाठी पण जागा आहे लेडीजसाठी, आणि इथे स्पेशली जेंट्सचं आहे. आपण आलेले आहेत आता श्री गोमाजी महाराजांच्या संस्थानी. आणि हे आहे, तुम्हाला म्हणाले ना पुरुषांसाठी इकडनं एंट्री आहे. यहाँ पे भी नहीं है. हो, गायचं मी त्याच्यामध्ये इथे आल्यात आणि इथे पाकगृह आहे जुन्या काळातलं, आणि भांडी वगैरे आहेत. हे बघा, जुन्या काळातली भांडी सगळी ठेवले आहेत. हे बघा काय, जुन्या काळातलं किचन वगैरे सगळं आहे हे. आणि हे लोक इथे अजूनही जेवण बनवतात. आणि हे बघा, इकडे मिरची, टोमॅटो वगैरे ठेवले आहे. भांडी घासायचं आहे. पाणी पण बघा, पाणी वगैरे इथे. हे बघा, हे जेवण, आणि जेवण पण बनवलेलं आहे. चूल आहे आणि चिमणी पण आहे बघा. तू मेरा आवाज डाल दे. गाईज आता आपण आलेत मंदिराच्या बाजूला असलेल्या शिव मंदिरामध्ये, आणि शिवालय ॲक्च्युली ह्याच्यामध्ये खूप सारे मंदिर आहेत, दाखवते तुम्हाला. इथे आहे नागेश्वर मंदिर, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, विश्वेश्वर, गुप्तेश्वर. सो हे आहे, आणि पूर्ण एरिया तुम्ही बघा, इतका सुंदर आहे. आम्ही इथून बाहेर आले, एक्झिट केला आणि आता चाललेत. श्री नागेश्वर, सोमेश्वर मंदिर, हां, त्र्यंबकेश्वर मंदिर, ते यज्ञकुंड बनवलं त्याने मध्येच. विश्वेश्वर मंदिर, हां, नंदी पूजन. आपण तिथून आलेली, इथून एंट्री केली आणि पूर्ण सर्कलमध्ये हे आहे टेम्पल.
हे बघा इथे यज्ञकुंड वगैरे होतात. सो यज्ञकुंड आहे आणि हा लास्ट आहे नागेश्वर मंदिर. नागेश्वर मंदिर गाईज. याचबरोबर आपला हा लास्ट पॉईंट होता आणि आपला हे सगळे पॉईंट्स बघून झालेले आहेत. इथे जेवढे पण आहे अवेलेबल शेगावमध्ये सगळं आपण जवळ बघितलं आहे. तर हॉटेलला जाऊन आराम करू आणि मग परत संध्याकाळी आम्ही निघणार आहे. मंदिराजवळ थोडं फार आहे काय काय बघणार आहेत शॉपिंगसाठी वगैरे किंवा काय बघूया कसं ते गाईज. आम्ही आता आले आहेत रूममध्ये आणि रेस्ट करणार कारण खूप थकले आहेत. आणि आमची आता ट्रेन आहे रात्री 9 वाजता. एका दिवसामध्ये आधी मला वाटलं की पॉसिबल नाही होणार, बट तुम्ही जर या सीझनला येत असतील डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तर एका दिवसामध्ये श्रींचं दर्शन घेऊन सुद्धा आपल्याला सगळे पॉईंट्स बघू शकतात. जरी तुम्ही समाधी दर्शन घेतलं असते आणि तुम्ही महाप्रसाद घेऊन पण बाकीचे पॉईंट कव्हर करून तुम्ही संध्याकाळी 7-8 वाजता पोहोचू शकता आणि आरामात तुम्हाला ट्रेन पण मिळेल. सो एका दिवसात बेस्ट आहे हे. तुम्हाला सुट्टी पण घ्यावी लागणार नाही. जर तुम्ही सॅटर्डे संडे प्लॅन करत असेल सुट्टीची पण गरज नाही. मंडेला तुम्ही जॉबवर जाऊ शकतात मॉर्निंगला. सो खूप चांगलं आहे आणि खूप अंडररेटेड आहे. लोक आहेत पण तेवढा प्रतिसाद नाही आहे. तर जरूर या, नक्की व्हिजिट करा. आणि जे 2-3 पॉईंट्स आहेत, मेन तर समाधीलाच खूप गर्दी असते, बाकी ठिकाणी आम्हाला तेवढी गर्दी नाही मिळाली. मेन तर महालक्ष्मीचं मंदिर, नागझरी हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप छान आहेत. ते नक्की व्हिजिट करा. आणि 500मध्ये सगळं टूर होऊन जाते तर वर्थ आहे व्हिजिट. आणि अगरबत्त्या पण इकडनं नक्की न्या, मी स्वतः ट्राय केल्यात. सो चांगल्या आहेत. आणि हा कचोरीचं स्टेशनजवळ फ्रोझन कचोरी मिळते आणि तिकडेच मिळते मला वाटते, बाकी कुठे मला दुसरीकडे मिळाली नाही. तर फ्रोझन कचोरी आहे ही 6-6 महिने आपल्याकडे राहते फ्रीजमध्ये. ऑलरेडी ती तळलेली असते, फक्त फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा परत तेलातून काढून आपण खाऊ शकतात मक्केन्स टाईप. या आणि खूप टेस्टी असते. मला आधी म्हणजे डाऊट होता म्हणून मी खूप कमी नेलेल्या. 10 रुपयाला एक असते, ती पण राहतात पण त्या मेन म्हणजे. तर तेवढंच ते तुम्हाला स्टेशनचं दुकान कुठेही मिळेल, कोणालाही विचारत ते सांगू शकतात. तर ते तेवढंच आहे, फक्त तसं जाताना ते घेणार आणि लगेच ट्रेन पकडून घरी जाणार. सो हा व्लॉग मी इथे एंड करते. आणि अजून असे आपण छोटे छोटे ब्लॉग्स किंवा छोट्या दिवसाचे अजून काय काय असतील तर मी नक्की शूट करेल, नक्की तुम्हाला गाईड करेल. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.